महाराष्ट्राच्या राजकारणात जिथे मोठे आवाज, वाद आणि संघर्ष दिसतात, तिथेच एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हळूच पण ठामपणे आपली ओळख निर्माण करतं. राज्यसभेत महाराष्ट्राचा आवाज ठरणाऱ्या, समाजकार्याला राजकारणाची जोड देणाऱ्या आणि अजित पवार यांच्या जीवन प्रवासात खंबीर साथ देणाऱ्या नेत्या सुनेत्रा अजित पवार. सुनेत्रा अजित पवार या केवळ एका प्रभावी राजकीय नेत्याच्या पत्नी नाहीत, तर त्या स्वतःच्या विचारांनी, संयमाने आणि कामाने ओळख निर्माण करणाऱ्या महिला नेत्या आहेत. राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि राजकारणात शांत पण प्रभावी उपस्थिती दाखविली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांचं बालपण, कौटुंबिक आयुष्य, समाजकार्य आणि राज्यसभेपर्यंतचा संपूर्ण प्रवास. बालपण आणि पार्श्वभूमी. सुनेत्रा पवार यांचा जन्म महाराष्ट्रात एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचं बालपण साधेपणा, शिस्त आणि संस्कार यामध्ये गेलं. लहानपणापासूनच त्या शांत स्वभावाच्या, समजूतदार, जबाबदार होत्या. घरातील वातावरणाने त्यांच्यावर सामाजिक जाणीवा आणि कर्तव्याची भावना रुजवली. शिक्षण आणि विचारांची घडण. त्यांच्या शिक्षणाने त्यांना समाजाकडे पाहण्याची दृष्टी दिली. ग्रामीण भागातील समस्या, महिलांचे प्रश्न आणि आरोग्य शिक्षणाचं महत्त्व या गोष्टी त्यांना जवळच्या वाटू लागल्या. त्यांचा विश्वास होता, शिक्षण म्हणजे केवळ वैयक्तिक प्रगती नाही, तर समाज घडवण्याचं साधन आहे. अजित पवार यांच्यासोबतचा संसार. सुनेत्रा पवार यांचा विवाह महाराष्ट्रातील प्रभावी राजकीय नेते अजित पवार यांच्याशी झाला. राजकारणात यशाबरोबरच संघर्ष, टीका आणि दबावही येतो. या प्रत्येक टप्प्यावर सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या केवळ पत्नी नाहीत, तर एक समजूतदार, मार्गदर्शक आणि आधार आहेत. कौटुंबिक जीवन. राजकीय वातावरणात असूनही सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं. आई म्हणून त्यांनी संस्कार, शिस्त, साधेपणा या मूल्यांवर भर दिला. त्यांचा स्पष्ट विश्वास आहे, मोठं नाव असण्यापेक्षा चांगला माणूस असणं महत्त्वाचं आहे. समाजकार्याची ओळख. सुनेत्रा पवार यांची खरी ओळख ही त्यांच्या समाजकार्यामुळे आहे. त्यांनी नेहमीच महिला सक्षमीकरण, आरोग्यविषयक उपक्रम, गरजू कुटुंबांना मदत, सामाजिक संस्थांशी सहकार्य या क्षेत्रात काम केलं. प्रसिद्धीपेक्षा काम आणि परिणाम यावर त्यांचा विश्वास आहे. व्यक्तिमत्व आणि स्वभाव. सुनेत्रा पवार कधीही आक्रमक नाहीत, वादांपासून दूर राहतात, मुद्देसूद आणि अभ्यासू आहेत. त्यांना वाटतं, मोठ्या आवाजापेक्षा शांत काम जास्त प्रभावी असतं. राजकारणात प्रवेश. दीर्घकाळ समाजकार्य केल्यानंतर 2024मध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी थेट राजकारणात प्रवेश केला. त्या राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या. हा प्रवास अचानक नव्हता, तर अनुभव, अभ्यास आणि सामाजिक कामाचा परिणाम होता. राज्यसभा खासदार म्हणून भूमिका. राज्यसभेत त्यांनी लक्ष केंद्रित केलं. महिलांचे प्रश्न, आरोग्यसेवा, शिक्षण व्यवस्था, ग्रामीण विकास. त्यांची मांडणी नेहमी संयमी, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असते. लोकांमधील प्रतिमा. लोकांमध्ये सुनेत्रा पवार यांची ओळख कमी बोलणारी, जास्त काम करणारी, सुसंस्कृत महिला नेत्या अशी आहे. सुनेत्रा अजित पवार यांचा जीवन प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. शांत राहूनही मोठा प्रभाव निर्माण करता येतो. आज त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.